कथेचं नाव आहे बेट. भाग दुसरा. भाग पहिला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. नीलच्या आठवणीत हरवलेल्या जान्हवीसमोर आपल्या बोटांनी टिचकी वाजवत ॲलिस्टरने विचारले, मिस जान्हवी, कसला विचार करतेय? ॲक्च्युली मी ते नील. बरं ते जाऊ द्या, पुढे काय झालं ते सांगा ना. तुम्ही गेला होता का बेटावर? भानावर येत जान्हवी बोलली. ॲलिस्टरने पुढे सांगायला सुरुवात केली. त्या रात्री सेरेनाला भेटायच्या आनंदाने मला झोपच येत नव्हती. तू खूप झोपाळी प्राणी आहेस. झोपलास की तुला वेळेचं भान राहत नाही, असे म्हणणाऱ्या सेरेनामुळेच आज परिस्थिती अगदीच उलट झाली होती. आजची रात्र मात्र सरता सरत नव्हती. एक एक क्षण मला एका दिवसासारखा भासत होता. दिवस उजाडायची मी आतुरतेने वाट पाहत होतो. दुसऱ्या दिवशी मी सकाळीच मेरीच्या घरी जाऊन हजर झालो. तिला मात्र मला एवढ्या सकाळीच घरी आलेला पाहून बिलकुल आश्चर्य वाटलं नव्हतं. माझी रात्रीची उत्सुकता बघून तिला माझी सेरेनाला भेटण्याची आतुरता जाणवत होती आणि ती मला तसं म्हणालीसुद्धा. मात्र मेरीचं तोवर आवरलं नव्हतं, म्हणून मी तिथेच तिची वाट पाहत बसलो. मध्ये मध्ये 100 वेळा मेरी अगं आवरलं का म्हणून तिला विचारून झालं होतं. आणि आली मेरी एकदाची. तिला घेऊन मी लगेच बंदरावर पोचले. मात्र बंदरावर गेल्यावर घोर निराशाच माझ्या पदरी पडली. त्या दिवशी समुद्रात चक्रीवादळाला सुरुवात झाली होती. उंचच उंच लाटा उसळत होत्या. समुद्रानं जणू रौद्ररूपच धारण केलं होतं. त्यामुळे सगळीकडे धोक्याचा इशारा देण्यात आला होता. कुठलंही जहाज समुद्रात उतरायला तयार नव्हतं. मी मेरीला म्हटलं, तू घरी जा, मी एकटाच जातो बेटावर. मात्र मेरीने मला समजावलं की माझं जहाज जर वादळात सापडलं आणि माझं काही बरं वाईट झालं तर मी कधीच मेरीला भेटू शकणार नाही. आणि सेरेनाही मला घेतल्याशिवाय बेटावरून हलायला तयार नव्हती. त्यामुळे मला काही झालं तरी सेरेनाला बेटावर कोण आणेल? मला मेरीचं बोलणं पटलं आणि मी घरी परतायचा निर्णय घेतला. दरम्यान वादळाला असंख्य शिव्याशाप देऊन झाले होते. मात्र हे वादळ प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे माझी मदत करते हे गोष्ट लक्षात यायला मला बराच वेळ लागला. 3-4 दिवसात ते वादळ एकदाचं ओसरलं आणि माझी होणारी घुसमट थांबली. मी पुन्हा एका नवा जोश आणि उत्साहाने मेरीसह बंदरावर जाऊन हजर झालो. यावेळी समुद्र मात्र शांत भासत होता. एकदाच जहाजात स्वार होऊन आम्ही बेटाकडे प्रस्थान केले. मला अजूनही आठवते ती घोर न संपणारी काळी कुट्ट रात्र. बोलता बोलता ॲलिस्टरच्या डोळ्यासमोर त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. ॲलिस्टर डेकवर येऊन उभा होता. त्या दिवशी आकाशात चंद्र नसला, चांदण्यांना मात्र मनसोक्त सडा पडला होता आणि त्याचं प्रतिबिंब समुद्रात असंख्य काजव्यांप्रमाणे लखलखत होतं. ॲलिस्टरने समोर नजर टाकली. ते रात्रीच्या भाऊपाशात घट्ट जखडलेलं बेट त्याच्या दृष्टीस पडलं. त्या दिवशी एखाद्या नंदनवनासारखी भासणारी तिथली गर्द झाडी आज मात्र एखाद्या हॉलिवूडच्या हॉरर कथेप्रमाणे जीवघेणी भासत होती. थोड्याच वेळात त्यांचं जहाज त्या जागेवरून पुढे सरकायला लागलं. तिथे शॉर्कने सेरेनावर हल्ला केला होता आणि ॲलिस्टर मला वाचव म्हणत वेदनेने विवळणारी सेरेना त्याच्या डोळ्यासमोरून तरळून गेली. त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. ॲलिस्टरने पटकन डोळे घट्ट मिटले. हाताच्या मुठी आपसुकच आवळल्या गेल्या. अंगात एक भययुक्त शिरशिरी उठली. थोडा वेळ तसा शांततेत गेला. काही वेळाने ॲलिस्टरने डोळे उघडले. ते बेटाजवळ पोचले होते. त्यांचं जहाज तिथे थांबले होते. ॲलिस्टरने वळून मेरीकडे पाहिलं. मेरीला मात्र गाढ झोप लागली होती. यानंतर पुन्हा बराच काळ तशी झोप तिच्या नशिबी असणार नव्हती. ॲलिस्टरने मेरीजवळ जाऊन तिला अलगद हलवलं. मेरी डोळे चोळतच उठली. तिने सोभवार नजर फिरवली. अरे, आपण पोचलो वाटतं. डोळे चोळतच ती ॲलिस्टरला बोलली. ॲलिस्टर मात्र त्याच्याच धुंदीत होता. सेरेनाला भेटण्यासाठी तो उतावीळ झाला होता. मेरीने आपली छोटीशी हँडबॅग घेतली आणि ती खाली उतरली. ॲलिस्टर मात्र केव्हाच उतरून तयार झाला होता. मेरीने ॲलिस्टरकडे बघितलं. त्याने हातात एक फक्त छोटंसं फूल घेतलं होतं. बाकी त्याच्या हातात काहीच नव्हतं. मेरी काही विचारणार एवढ्यात ॲलिस्टरच तिला सांगायला लागला, तुला माहीत आहे मेरी, हा लाल गुलाब सेरेनाला सर्वात जास्त प्रिय आहे. त्यामुळे जेव्हा ती माझ्यावर रुसलेली असायची त्यावेळी तिची समजूत काढायला मी नेहमी लाल गुलाब तिच्यासाठी घेऊन जायचो आणि काही क्षणात तिच्या रागावलेल्या चेहऱ्यावर हसू पसरायचं. यावेळी माझा गुन्हा खूप मोठा आहे, पण तरीही हे फूल बघून ती विसरून जाईल. या व्यतिरिक्तही ती कुठलीही शिक्षा देईल ती मला मान्य असेल. बोलत बोलत तो किनाऱ्यावरून बरंच दूर चालत आले. एका ठिकाणी आल्यावर मेरी अचानक थांबली. अरे, इथेच तर थांबलो होतो आम्ही.
हे दोघेही इथेच कुठेतरी असायला हवे होते. कुठे गेले असतील दोघे आता? जवळ कुठे शेकोटी किंवा टॉर्चचा उजेड पण दिसत नाहीये म्हणत मेरी विचारात पडली. थांब ॲलिस्टर, मी रॉबर्टला आवाज देऊन बघते म्हणत मेरीने रॉबर्टला हाक मारायला तोंड उघडलं. तेवढ्यात ॲलिस्टर तिच्या तोंडावर हात ठेवत बोला, प्लीज मेरी, आवाज वगैरे नको देऊस. मला अचानक सेरेनाच्या समोर जाऊन उभं राहायचंय. मला अचानक समोर बघून तिच्या चेहऱ्यावर जे भाव असतील, ते इमोशन्स असतील ना, तिचे प्युअर इमोशन्स, तिचा शुद्ध भावना असतील. आणि शुद्ध भावनाच मला बघायच्या आहेत. मला बघून ती रागावते की ती खूप दिवसांनी भेटल्यामुळे आनंदी होते, ते बघायचं आहे मला. खूप अवघड आहे बाबा तू ॲलिस्टर. तू एवढा वेळ तर तिला भेटायला उतावीळ झाला होता आणि आता आवाज नको देऊ म्हणतोयस. बरं ठीक आहे, जशी तुझी इच्छा, म्हणत मेरी हसायला लागली. बराच वेळ झाला तरी कुणीच दिसत नाही तेव्हा मेरी कंटाळून ॲलिस्टरला म्हणते, सॉरी यार ॲलिस्टर, तुला त्या शुद्ध भावनांना मुकावं लागणार कदाचित. आवाज द्यावाच लागणार कदाचित त्यांना आता. मलाही तसंच वाटतं यार मेरी. बरं जाऊ दे, दे रॉबर्टला आवाज, बघू तरी कुठे आहेत ते. ॲलिस्टरचे बोलणे ऐकताच मेरी रॉबर्टला हाक मारणारच की तेवढ्यात तिला रॉबर्टच्या ओरडण्याचा आवाज आला. कुठल्या तरी संकटात सापडला होता तो. त्याचा आवाज ऐकताच हे दोघेही गडबडून गेले. त्यांनी आसपास नजर फिरवली. जवळच्या टेकडीच्या दिशेने तो आवाज येत होता. मेरी आणि ॲलिस्टर तिकडे धावत गेले. त्या टेकडीजवळ बाजूला एक कपार दिसत होती. एक अंधुकसा गूढ प्रकाश त्या कपारीत पसरला होता. दोघांनी हळूच त्यात वाकून पाहिले आणि एका झटक्यात ॲलिस्टरचा उत्साह गळून पडला. त्याचे पाय जागीच खिळले गेले. अंगातले सर्व त्राण गळून गेले आणि त्यांनी पाहिले समोर रॉबर्ट जमिनीवर पडून ओरडत होता. आणि त्याच्यासमोर सेरेना उभी होती. मात्र ही ती सेरेना नव्हतीच जिचं वर्णन मेरीने ॲलिस्टरला सांगितलं होतं. ही सेरेना मात्र अतिशय विकृत, अंगावरचे कपडे जागोजागी फाटलेले, अंगावर सर्वत्र जखमा, चेहऱ्यावर शॉर्कच्या दातांच्या असंख्य खुणा, विस्कटलेले केस. ही सेरेना वर्षभरापूर्वी शार्कच्या हल्ल्याला बळी पडलेली सेरेना दिसत होती. ती अतिशय क्रोधाने आणि विकृत नजरेने रॉबर्टकडे बघत होती. रॉबर्ट रडत तिला विचारत होता, पण ॲलिस्टरच्या चुकीची शिक्षा तू मला का देत आहेस? मी काय केलं तुला? तो तुला मृत्यूच्या दारात सोडून निघून गेला, त्यात माझा काय दोष? सेरेना, मला जाऊ दे प्लीज. दोष तुझा नसला तरी तुझ्या मेरीचा आहेस. तिला ॲलिस्टरला घेऊन यायला सांगितलं होतं, पण नाही आली ती. ॲलिस्टरवरच्या क्रोधाचा अग्नी माझ्यात वर्षभरापासून धुमसत आहे. त्याचा सूड घेतल्याशिवाय मला मुक्ती मिळणार नाही. वर्षभर भटकते आहे मी इथे, पण आज कदाचित त्याला मारून मी कायमची मुक्त झाले असते. पण तुझ्या मेरीमुळे तीही आशा नष्ट झाली. जोवर ॲलिस्टर माझ्या हातात येत नाही तोवर इथे येणारा प्रत्येकजण माझ्या क्रोधाच्या ज्वाळांमध्ये भस्म होऊन जाईल. भेसूर आवाजात सेरेना बोलत होती. क्षणार्धात तिच्या वाढलेल्या नखांचे शिळे रॉबर्टच्या मानेतून आरपार झाले आणि रॉबर्टचं धड गतप्राण होऊन जमिनीवर पडलं. ॲलिस्टर अवाक होऊन सगळं बघत होता. त्याने मेरीकडे पाहिलं. मेरी रॉबर्टची ती अवस्था बघताच चक्कर येऊन खाली पडायला आली, पण तेवढ्यात ॲलिस्टरने अलगद तिला वरच्यावर धरून ठेवलं. त्याने सेरेनेकडे वाकून बघितलं. सेरेनाने आपलं रूप अचानक बदललं आणि ती कपारीतून बाहेर यायला लागली. तिला पाहताच ॲलिस्टरने पटकन मेरीला उचललं आणि एका मोठ्या खडकामागे जाऊन लपला. सेरेना बाहेर आली. ती त्या खडकात. ॲलिस्टरने सुटकेचा निश्वास टाकला. पण अचानक थोडंसं पुढे गेल्यावर तिची पावलं थबकली. तिने मागे वळून पाहिलं आणि वळून ती मागे यायला लागली. बापरे, सेरेनाने त्यांना बघितलं होतं की काय? ती खडकाजवळ येऊन थांबली. थोडा वेळ उभी राहून ती अचानक खाली वाकली. उभी राहिली तेव्हा तिच्या हातात लाल गुलाब होता. तो पाहताच तिचे डोळे पाणावले आणि तिला ॲलिस्टरची आठवण झाली. ती एकटक त्या फुलाकडे पाहत राहिली. मात्र क्षणभरच. दुसऱ्या क्षणी तिच्या डोळ्यातल्या अश्रूंची जागा क्रोधाग्नीने घेतली. तिने आसपास पाहिलं पण कोणीच दिसलं नाही. तिने ती फूल हाताने चिरडलं आणि जमिनीवर फेकून पायाने तुडवत तिथून ती निघून गेली. तिला तिथून जाताना पाहून ॲलिस्टरला मात्र क्षणभर वाटलं लगेच तिच्यापुढे जाऊन उभं राहावं आणि म्हणावं, जर मला मारून तुला मुक्ती मिळणार असेल, तुझ्या सुडाचा अग्नी शमणार असेल तर मार मला. हा मी तुझ्यासमोर उभा आहे. तुझा अपराधी, तू देशील ती शिक्षा भोगायला तयार आहे. पण दुसऱ्या क्षणी तो भानावर आला.
कारण तो इथे एकटा नव्हता. मेरीही त्याच्याबरोबर तिथे होती आणि रॉबर्टला स्वतःच्या डोळ्यासमोर मरताना बघून तिला जोरदार धक्का बसला होता. यावेळी मेरीचे आयुष्यही त्याच्यावरच अवलंबून होते. सेरेनाने त्यांना बघितले तर ॲलिस्टरबरोबर मेरीला तिने इजा केली असती. त्याच्या एका चुकीच्या निर्णयाने मेरीचं सुद्धा आयुष्य धोक्यात येणार होतं. त्यामुळे त्याने लगेच स्वतःला सावरलं. बाहेर पहाट होत आली होती. मी रॉबर्टच्या छिन्न-विछिन्न पडलेल्या शरीराकडे नजर टाकली आणि मेरीला घेऊन तिथून निसटलो. ॲलिस्टर सांगत होते. त्यानंतर 2-3 दिवस मेरी शुद्धीतच नव्हती. मी तिला तत्काळ डॉक्टरांकडे हलवलं. मी 2 दिवस सलग तिच्या उशाशी बसून होतो. आतापर्यंत मी फक्त सेरेनाचा अपराधी होतो, पण आता मेरीचाही अपराधी झालो होतो. माझ्यामुळे क्षणार्धात तिचं होत्याचं नव्हतं झालं होतं. तिचा सुखाचा संसार उद्ध्वस्त झाला होता. 3ऱ्या दिवशी मेरीच्या हातांची हालचाल जाणवली. मी लगेच डॉक्टरांना बोलावलं. मेरीने डोळे उघडले. मला मात्र मेरी शुद्धीत आल्यावर तिला रॉबर्टच्या धक्क्यातून कसं सांभाळायचं याचं जबरदस्त टेन्शन आलं होतं. पण दुर्दैवाने ती वेळ आलीच नाही. कारण मेरी शुद्धीवर आली तेव्हा आम्हाला बघून ती मोठ्याने हसायला लागली, विचित्र वागायला लागली होती. डॉक्टरांनी सांगितलं की तिने कुठल्या तरी गोष्टीचा फार मोठा शॉक घेतला आहे. त्यामुळे ती सारी घडलेली हकीकत डॉक्टरांना सांगितली. हे ऐकून डॉक्टरही अवाक झाले. मेरीच्या बरं होण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत, पण तरीही त्यांनी मला तिचा रॉबर्ट बनून तिच्याबरोबर बोलायचा सल्ला दिला. मेरीच्या त्या अवस्थेला सर्वस्वी मीच जबाबदार होतो. त्यामुळे मी आहे त्या परिस्थितीत मेरीचा स्वीकार केला आणि मेरी जॉन्सन मेरी ॲलिस्टर कूक झाली. त्यानंतर बरेच दिवस सेरेनाला मुक्ती मिळावी आणि मेरी बरी व्हावी यासाठी मी चर्चमध्ये जाऊन येशूकडे प्रार्थना करायचो आणि एक दिवस त्याने माझी प्रार्थना ऐकली. मेरी अचानक चक्कर येऊन पडली. मी लगेच डॉक्टरांना बोलावलं. पण मेरी जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा ॲलिस्टर तिने माझ्या रॉबर्टला मारलं रे. मेरीने चक्क 20 वर्षानंतर मला ॲलिस्टर म्हणून हाक मारली होती. त्यामुळे आम्ही सगळेच अवाक झालो होतो. मेरी बरी झाली होती. त्यानंतर मात्र ती माझ्याचकडे राहिली, ती कायमची. आता थोड्या वेळापूर्वी सेरेनाचं नाव ऐकताच जी बेशुद्ध होऊन पडली ना, तीच ती मेरी जॉन्सन कूक. आज जेव्हा तू तिला सेरेनाचा निरोप सांगितला तेव्हा बऱ्याच वर्षानंतर तिला त्या प्रसंगाची आठवण झाली, जेव्हा तुझ्यासारखी तीही सेरेनाचा निरोप घेऊन आली होती माझ्याकडे. पण आता शुद्धीवर आल्यावर तिची रिॲक्शन काय असेल ते देव जाणे. ती नॉर्मल असेल की पुन्हा, म्हणत ॲलिस्टरने डोक्याला हात लावला. आतापर्यंत जान्हवीच्या चेहऱ्यावर असलेलं कुतूहलाचं रूपांतर आता मात्र भीती आणि नीलच्या चिंतेत झालं. ती ॲलिस्टरला काही बोलणार इतक्यातच मागून आवाज आला. ती सेरेना भूत होती तर. ॲलिस्टर आणि जान्हवीने मागे वळून पाहिलं. जान्हवीचे मित्र डॅनियल आणि एलेना दारात उभे होते. त्यांनी सर्व कथा ॲलिस्टरने सांगितलेली ऐकली होती. डॅनियल आणि एलेनाला बघताच जान्हवी उठून धावून जाऊन एलेनाच्या गळ्यात पडून रडायला लागली. बघ, मी सांगत होते नीलला नको थांबूस तिच्याबरोबर म्हणून, पण नाही ऐकलंस ना त्याने माझं. आता सेरेनाने त्याला काही केलं तर. ती त्याला रॉबर्टसारखं तर नाही ना. बोलता बोलता जान्हवी अचानक गंभीर झाली. नाही, मला वाचवायला हवं त्याला. मी चालले बेटावर. नील म्हणतो मी त्याची बॉडीगार्ड आहे. मग बॉडीगार्ड असताना त्याला. बोलता बोलता ती पुन्हा हुंदके देत रडायला लागली. हा नील कोण आहे? ॲलिस्टरने उभे राहून कुतूहलाने विचारले. ॲक्च्युली अंकल, नील आमचा मित्र आहे. तोही आमच्याबरोबर बेटावर गेला होता. आम्ही परतलो, मात्र सेरेनाने सोबत म्हणून त्याला स्वतःबरोबर थांबवून घेतलंय, डॅनियलने हताश होऊन सांगितलं. देन आय एम रिअली सॉरी टू से, बट मिस जान्हवी, तुमचा आता बेटावर जाऊन काहीच उपयोग नाही आहे.
तिथे जाणं म्हणजे आपल्या मृत्यूला निमंत्रण देण्यासारखं आहे. नील नाही परतणार आता. सेरेनाने केव्हाच त्याला ॲलिस्टर वाक्य पूर्ण व्हायच्या आतच जान्हवी ओरडली. नाही, नाही मिस्टर ॲलिस्टर, नीलला काहीच होणार नाही. मी जिवंत असेपर्यंत त्याला काहीच होऊ देणार नाही. सेरेनाला नील अगोदर मला मारावं लागेल. नंतर ॲलेना आणि डॅनियलकडे वळून बघत ती बोलली, तुम्ही दोघे येणार आहात का माझ्याबरोबर? आपल्या नीलला आज आपल्या मदतीची गरज आहे. तुम्ही येणार नसाल तर मी एकटीच चालले, म्हणत जान्हवी निघायला लागली. पण लगेच डॅनियलने तिला मागे ओढलं. प्लीज डोंट बी क्रेझी जान्हवी. ॲलिस्टर अंकल बरोबर बोलताय. तिथे जाणं म्हणजे स्वतःहून काळ ओढावून घेण्यासारखं आहे आणि जाऊनही काहीच उपयोग नाही आहे. आपण एक वेळ शॉर्कबरोबर लढून नीलला परत आणू शकलो असतो, पण सेरेनाबरोबर लढून नाही. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. नीलला केव्हाच तिने म्हणत डॅनियल रडायला लागला. जान्हवीला डॅनियल आणि ॲलेनाने तिच्या हॉस्टेलवर नेऊन सोडलं. जान्हवी भारतातून PhD पूर्ण करण्यासाठी न्यूझीलंडला आलेली होती. इथे ती हॉस्टेलवर राहायची. जान्हवीला तिथे सोडून डॅनियल रात्री उशिरा घरी निघून गेला. ॲलेना मात्र आज रात्री जान्हवीजवळच थांबून तिच्यावर लक्ष ठेवणार होती. इकडेही दुसरी दुर्दैवी रात्र सुरू झाली होती. सूर्याच्या तप्त केशरी गोळ्याला केव्हाच गिळंकृत करून तिने सृष्टीवर स्वतःचं प्रभुत्व मिळवलं होतं. नील आणि सेरेना अंथरुणावर पडले होते. काही वेळाने बोलता बोलता नीलला गाढ झोप लागली. अचानक अर्ध्या रात्री सेरेनाने त्याला जोरात हलवून जागं केलं. नील झोपेतच सेरेनाला म्हणाला, काय झालं सेरेना? एवढ्या रात्री का उठवतेस मला? अंधार आहे अजून. तूही झोप आणि मलाही शांतपणे झोपू दे प्लीज. इकडे नील स्वतःच्याच धुंदीत होता. आपल्यापुढे नियतीने काय संकट वाढून ठेवलंय याचा त्याच्या मनाला मागमूसही नव्हता. नील, तू चॅलेंज हरलास. बघ, नाही आली जान्हवी. आता ठरल्याप्रमाणे तू माझा गुलाम झालाय. सेरेना नीलला उठवत म्हणाली. अगं, पण रात्र संपली नाही आहे अजून. पण माझी सहनशक्ती मात्र संपली आता. सेरेनाच्या या बोलण्यामुळे नीलने हसून डोळे उघडले आणि सेरेनाकडे बघत म्हणाला, बापरे, सहनशक्ती? आणि तीही तुझी? अगं, सहन तर मी करतोय गेले 4-5 दिवस तुला. नीलच्या या उत्तराने सेरेना नीलवर ओरडली. नील, ठरल्याप्रमाणे तू माझा गुलाम झालाय. उठ पटकन, चल माझ्याबरोबर. नील हळूच अंथरुणावरून उठून सेरेनाकडे बघत म्हणाला, सेरेना, एवढी काय घाई आहे तुला मला मिळवायची? हे बघ, माझ्या जान्हवीला जर कळलं ना की तू माझ्याबरोबर काही. मध्येच एक मोठा पॉज घेत नील पुन्हा म्हणाला, बघ बाई, मग तुझं काही खरं नाही. म्हणून नील हसायला लागला. आता मात्र सेरेना आणखीनच चिडली. तिने खचकन नीलचा हात ओढत त्याला उभं केलं आणि ओढत स्वतःबरोबर नेऊ लागली. नील चालता चालता तिला विचारत होता, सेरेना, सांग ना कुठे जायचंय? सकाळी गेलं तर नाही का चालणार? किमान थोडंसं हळू तरी चालू शकतेस का तू? प्लीज यार. नीलने तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती लावली होती. मात्र सेरेना चकार शब्द न बोलता त्याला ओढत घेऊन चालली होती. काही अंतर चालून गेल्यावर ती टेकडीजवळ येऊन थांबली. जवळच्या कपारीत शिरल्यावर अचानक सेरेना नीलला म्हणाली, सो वेलकम टू माय होम नील. मग कसं वाटलं माझं घर? हे तुझं घर आहे? छानच की. कधीपासून राहतेस इथे? नीलच्या प्रतिप्रश्नावर सेरेना हसून म्हणाली, झाले 40 वर्ष. तेव्हापासून इथेच राहते मी. सेरेनाचं हे उत्तर ऐकून नील अचानक जोरात हसायला लागला. 40 वर्ष? वा, म्हणजे आमची 20-22 वर्षांची गोड गोजिरी सेरेना 40 वर्षापासून या कपारीत राहते. सॉलिड यार. मागच्या जन्मात एखादं जंगली जनावर वगैरे होतीस का काय गं तू?
बोलता बोलता नीलचा पाय कशात तरी अडखळला. त्याने खिशातून टॉर्च काढली आणि तिकडे झोत लावला. बघता बघता नील एकदम किंचाळलाच. स स सेरेना, हे बघ किती प्रेतांच्या राशी पडल्या तिथे. यावर सेरेना हसून बोलायला लागली. मला माहीत आहे नील, पण तुला मात्र घाबरण्याचे काहीच कारण नाही. कारण थोड्याच वेळात तूही यांच्याचपैकी एक होणार आहेस. सेरेना, हे काय बोलतेस तू? मी आणि प्रेत? नील गोंधळून गेला होता. नील, तुला बघायचं होतं ना मी भूत झाल्यावर किती खतरनाक असेल ते. हे बघ. नीलने गडबडून सेरेनाच्या चेहऱ्यावर टॉर्च लावला आणि नीलचे डोळे विस्फारले गेले. त्याच्या हातातून टॉर्च निसटून खाली पडला. अचानक गुहेत तोच गूढ प्रकाश पसरला. तीच विचित्र हावभाव असलेली, भेसूर, अंगावर जागोजागी जखमा आणि शॉर्कच्या दाताच्या खुणा असलेली सेरेना त्याच्यासमोर उभी होती. नीलच्या तोंडून शब्द फुटेनासे झाले. क क कोण तू? आणि सेरेना? सेरेना कुठे? सेरेना, सेरेना कुठे आहेस तू? मी सेरेनाच आहे नील, सेरेना त्याला म्हणाली. नाही, तू सेरेना नाही असू शकत. सेरेना तर शॉर्कच्या हल्ल्यातून वाचली होती आणि तू तर. नव्हते वाचले मी नील, मारून टाकलं त्यांनी मला. नाही आला ॲलिस्टर मला वाचवायला, आणि जान्हवीही नाही आली तुला वाचवायला नील. मी तुला म्हटलं होतं ना नील, ट्रू लव्ह वगैरे असं काही नसतं म्हणून. तुझ्यावर येणारं संकट मी स्वतःवर झेलेन म्हणणारे संकटाच्या वेळेला मात्र आपल्याला एकटं टाकून पळून जातात बघ नील. बघ, तुला खूप विश्वास होता ना जान्हवीवर. चॅलेंज केलं होतंस ना मला. हारलास तू नील, नाही आली ती. सेरेना बोलत होती. पण अचानक मागून आवाज आला. नील नाही, तू चॅलेंज हरलीस सेरेना. बघ, आली आहे मी. जान्हवी मागे उभी होती. तिला बघताच नील ओरडला. हिने आपल्याला फसवलंय जान्हवी. ती वाचली नव्हती शॉर्कच्या हल्ल्यातून. जान्हवी, तू का आलीस इकडे? तू पळ लवकर इथून, पळ. पण नीलच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत जान्हवी आत येत बोलली. मला माहीत आहे सारं नील. सेरेना, तू म्हणत होती ना या जगात ट्रू लव्ह नावाची गोष्टच नाही आहे. हे बघ, मी सिद्ध करून दाखवलंय ते आहे जगात म्हणून. जान्हवीचं बोलणं ऐकून सेरेना किंचाळली. असलं तरी ते माझ्या वाट्याला नाही आले, म्हणून मी तुम्हालाही ते मिळून देणार नाही. तुलाही आता नीलबरोबर इथेच मरावं लागणार. असं म्हणत ती त्यांच्याकडे झेपावणार तेवढ्यात मागून कोणीतरी आवाज दिला. थांब सेरेना, तुझी खरी गुन्हेगार मी आहे. माझ्यामुळेच तुझं ट्रू लव्ह तुला मिळू शकलं नाही. सेरेनाने मागे वळून पाहिलं. 70 वर्षांची मेरी सावकाश आत येत होती. सेरेनाकडे बघून ती तिला म्हणाली, मला ओळखलंस तू? मी ती दुर्दैवी मेरी जॉन्सन, जिच्या रॉबर्टला तू तिच्या डोळ्यासमोर निर्घुणपणे मारलंस. मेरीचे डोळे पाणावले. ती पुढे बोलू लागली. मी ॲलिस्टरला घेऊन आले होते सेरेना. तो तुला भेटायचं म्हणून इतका उतावीळ झाला होता की समुद्र एवढा खवळलेला असताना त्या चक्रीवादळात तो तुला भेटायला निघाला होता. पण मीच जबरदस्तीने त्याला थांबवून घेतलं. त्यामुळे आम्हाला यायला 2-4 दिवस उशीर झाला. पण इथे आलो तेव्हा आमच्या डोळ्यासमोर तुला ते खाली पडलेलं फूल आठवतंय? ॲलिस्टरने ते खास तुझ्यासाठी आणलं होतं सेरेना. तो त्याच दिवशी तुझ्यासमोर येणार होता. पण रॉबर्टची ती अवस्था बघून मी त्या धक्क्याने बेशुद्ध होऊन पडले. तुला संकटात सोडून गेल्याच्या पश्चातापात तो इतका होरपळून निघत होता की त्याने बऱ्याचदा आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. तो अगोदरच स्वतःला तुझा दोषी समजत होता. त्याने जी चूक भूतकाळात तुला संकटात टाकून केली त्या चुकीची पुनरावृत्ती त्याला करायची नव्हती. त्यामुळे तो मला घेऊन परतला. पण बरेच दिवस माझी मानसिक स्थिती बरी नव्हती. तेव्हा त्याने अक्षरशः रॉबर्ट बनून माझी सेवा केली. आज आम्ही जगाच्या नजरेत पती-पत्नी आहोत. पण एक गोष्ट तुला माहीत आहे सेरेना, त्याच्या पत्नीचा दर्जा मात्र त्याने मला अजूनही दिलेला नाही आहे. त्यासाठी फक्त तूच त्याची सर्वस्व आहेस, फक्त तूच. आणि झाली चूक त्याच्याकडून.
नाही लक्षात आलं काय करावं ते, पण तू तरी कुठे समजून घेतलंस त्याला. ही जान्हवी बघ, स्वतःचा जीव संकटात टाकून नीलचा जीव वाचवायला आली आहे आणि तू मात्र ॲलिस्टरचा जीव संकटात टाकण्यासाठी कित्येक जीव घेतलेस. हेच का तुझं प्रेम? मेरीचं बोलणं ऐकता सेरेनाचा राग शांत झाला. ती पुन्हा तिच्या साध्या रूपात आली. तिला आपली चूक कळून चुकली होती. गहिवरून ती मेरीला म्हणाली, माझं चुकलं मेरी, मी असं करायला नको होतं. पण मी तरी काय करू गं? मरताना मला शार्कने दिलेल्या वेदनांपेक्षा ॲलिस्टर मला संकटात सोडून पळतोय याचं दुःखच अधिक होतं. म्हणून त्याच्या सुडासाठी मी इतके दिवस भटकत राहिले. आता मात्र सत्य परिस्थिती जाणल्यावर माझा क्रोधाग्नी शमला आहे. आता या जगाकडून काहीच अपेक्षा नाही आहे मला. मी मुक्त झाले. वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की माझ्यामुळे तुला तुझ्या रॉबर्टला गमवावं लागलं. प्लीज जमलं तर मला माफ कर. येते मी, म्हणत सेरेना जायला निघाली. थांब सेरेना, मलाही तुझ्याबरोबर घेऊन चल. मलाही आता या जगाकडून काहीच अपेक्षा नाही आहे. मेरीही आता पूर्णपणे बरी झाली आहे. तुझा गुन्हेगार तुझ्यासमोर उभा सेरेना. मलाही तुझ्याबरोबर घेऊन जा. ॲलिस्टर आत येत बोलत होता. सेरेनाने ॲलिस्टरकडे पाहिलं. 40 वर्षापूर्वीचा ॲलिस्टर आणि आताचा ॲलिस्टर खूप बदलला असला तरी मेरीच्या नजरेने मात्र त्याला लगेच ओळखलं. ॲलिस्टरला पाहताच मेरीचे डोळे अश्रूंनी डबडबले. सेरेनाला बघून ॲलिस्टरच्या डोळ्यातही पाणी तरळलं. तू काय करणार आहेस ॲलिस्टर माझ्याबरोबर येऊन? तुला माझी ॲम्बिशन्स लिस्ट आठवते? अजून किती धाडसी कामं करायची बाकी आहेत माझी. तुला माहीत आहे, आपल्याला एव्हरेस्ट सर करायचं होतं. शिवाय आल्प्स पर्वरांगाही बघायच्या बाकी आहेत अजून. अरे हो, आणि अंटार्क्टिकाही बघायचं राहिलंच की. हो ना? शार्कला वाटलं माझं ॲम्बिशन मध्येच थांबवावं, पण त्यांना माहीत नाही आहे माझ्या ॲलिस्टर ती लिस्ट पूर्ण करेलच. करशील ना ॲलिस्टर? सांग ना प्लीज. सेरेनाला लगेच गहिवरून आलं. नाही सेरेना, मी अपराधी आहे तुझा. मी संकटात तुला एकटं टाकून पळून गेलो. यू हॅव टू पनिश मी. ॲलिस्टर रडत बोलला. अरे ॲलिस्टर, उलट बरं झालं तू मला वाचवलं नाहीस ते. नाहीतर मला असं चिरतरून राहता आलं नसतं ना. जस्ट लुक ॲट यू मॅन. ॲलिस्टर, म्हातारा झालायस तू. सेरेना आपले अश्रू लपवत उगाचच चेहऱ्यावर हसू आणायचा केविलवाणा प्रयत्न करत होती. सांग ना ॲलिस्टर, करशील ना तू माझ्या राहिलेल्या विश पूर्ण? ॲलिस्टर रडतच होकारार्थी मान हलवली. चल, मी येते आता. काळजी घे स्वतःची, म्हणत सेरेना मागे वळली. सेरेनाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ॲलिस्टर पाहतच राहिला. त्याला वाटत होतं सेरेनाला लगेच जाऊन थांबवावं, पण दोघांच्या जगात मात्र खूप अंतर होतं. तिला जाताना पाहून ॲलिस्टरचं मन उचंबळून आलं. बरंच पुढे गेल्यावर सेरेना अचानक थांबली. तिने वळून ॲलिस्टरकडे बघितलं आणि ती जोरात ओरडली. आय लव्ह यू ॲलिस्टर. आय विल मिस यू यार. ॲलिस्टरने धावत जाऊन सेरेनाला घट्ट मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्याच धारात त्यांच्या मनातला क्रोध जाऊन एकमेकांवरचे प्रेम आणि विश्वास घट्ट होत होता. पण खरं तर आता याचा काहीच उपयोग नव्हता. दोघांचे जग केव्हाच वेगवेगळं विभागलं गेलं होतं. एव्हाना, मेरी आणि जान्हवीही तिथे येऊन उभ्या झाल्या. सेरेनाने स्वतःला सावरलं. ॲलिस्टरला स्वतःपासून तिने दूर सारलं. अरे वा, इकडे तर तुमचं पॅचअप झालं वाटतं. आम्ही तर उगाच घाबरलो होतो, म्हणत डॅनियलनी ॲलेना त्यांच्याकडे चालत येत होते. पण तुम्ही इकडे कसे आलात? जान्हवीने त्यांना विचारलं. रात्री मला अचानक जाग आली. तेव्हा मी आसपास पाहिलं तर तिथे तू नव्हतीस. मग मी लगेच डॅनियलला फोन केला. ॲलिस अंकलच्या घरी गेलो तर तेही नव्हते. मग आमच्या लक्षात आलं की तुम्ही इथेच आले असणार म्हणून, ॲलेनाने स्पष्टीकरण देत म्हटलं. बाय फ्रेंड्स, थँक्स वन्स अगेन, म्हणत सेरेना निघाली त्या अनंतात विलीन व्हायला.
कायमची. पूर्वेकडे क्षितिजावर लाली पसरायला सुरुवात झाली होती. त्या अनंत प्रकाशाच्या कणात सेरेनाची प्रतिकृती हळूहळू अंधुक होत कायमची विरून गेली. यावेळी जाताना तिने एकदाही वळून पाहिलं नाही. ॲलिस्टरला पाहून ती स्वतःला सावरू शकत नव्हती. जान्हवी आणि नीलच्या अतूट विश्वास आणि प्रेमामुळे सेरेना, ॲलिस्टर आणि मेरीच्या आयुष्यात हा उगवणारा सूर्य म्हणजे आनंदाची उधळण करणारा. म्हणतात ना, अंत भला तो सब भला. जान्हवी आणि नीलमुळे आज यांच्या स्टोरीचीही हॅप्पी एंडिंग झाली होती आणि आपल्या या कथेचीही हॅप्पी एंडिंग झाली. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. तिचे नाव आहे पल्लवी दिलीप जाधव. कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही या सर्व कथेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. लवकरच अशीच एक सुंदर नवीन कथा घेऊन येईल. तोपर्यंत आपल्या मार्गदर्शनाची आणि प्रोत्साहनाची गरज आहे. तेव्हा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा. म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया नवीन अशी एक कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.